गुजरात आणि महाराष्ट्र राज्याचा पालघर जिल्ह्याच्या हद्दीत सुरू असलेला सीमावाद मिटवण्याकरता आता दोनही राज्यातील प्रशासनाकडून हालचाली सुरू करण्यात आल्यात। पालघर जिल्ह्याच्या तलासरीतील वेवजी या ग्रामपंचायत हद्दीत गुजरात राज्याची घुसखोरी सुरू असल्याचा आरोप यापूर्वी ग्रामस्थांकडून झालेला होता। यानंतर आज गुजरात आणि महाराष्ट्रातील प्रशासनाकडून या ठिकाणी संयुक्त सीमा निश्चिती मोजणीला सुरुवात झाली आहे। मुद्दा आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे। सरकारने पॅकेजही जाहीर केले, मात्र ते तुटपुंज आहे, शेतकऱ्यापर्यंत पोहोचलेलं नाही आहे, अशा प्रकारची टीका विरोधकांकडून केली जाते। कसं बघताय या सगळ्या याच्याकडे? राजकारण होते काय मदतीच्या ह्याच्यावर? मदतीच्या ह्याच्यावर राजकारण करणं मुळातच चुकीचं आहे। सकारात्मक चर्चा झाली पाहिजे आणि या चर्चेमधून शेतकऱ्यांचा फायदा झाला पाहिजे असंच मला वाटतं। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये आता ज्या झाल्या परिषदांच्या ह्याच्या त्याच्यामध्ये अनेक ठिकाणी आपण पाहिलं की शिवसेना असेल, भाजप असेल, एकमेकाच्या विरोधात ठाकली। मात्र मुंबई महानगरपालिका असेल किंवा इतर महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये आता महायुतीतून लढण्याचा जो तो निर्णय तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी घेतलेला आहे। कसं बघताना ही जी निवडणूक महायुतीतून लढली जाऊ शकते, कारण स्थानिक समीकरणं जी असतात ती वेगळी असतात, याबाबतचं कसं स्पष्टीकरण या सगळ्या पक्षामध्ये आपल्याला पाहायला मिळणार? जनतेच्या मनामध्ये शेवटी महायुती आहे आणि त्याच्यामुळे महायुती एकत्र राहावं हे सर्वसाधारण जनतेचं मत असतं आणि लोकशाहीमध्ये जनतेच्या मताला फार किंमत असते। त्याच्यामुळे महायुतीने एकत्रित ही निवडणूक लढवावी असंच मला वाटतं। धन्यवाद सर आमच्याशी बोलल्याबद्दल। तर मुंबई महानगरपालिका असेल किंवा इतर ज्या महानगरपालिकेच्या निवडणुका असतील त्या महत्त्वाच्या आहेत आणि त्या एकत्रितपणे लढवाव्या असं मत जे आहे ते दीपक केसरकर यांनी व्यक्त केलेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।